श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांना माझा नमस्कार. वटपौर्णिमा ही हिंदू सणांपैकी एक अत्यंत श्रद्धेची आणि पवित्र पौर्णिमा आहे, जिला वटसावित्री पौर्णिमा असेही म्हणतात. ही पौर्णिमा मुख्यतः महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटकमध्ये साजरी केली जाते. वटपौर्णिमा म्हणजे वटवृक्षाच्या पूजेशी निगडीत सण आहे. या दिवशी सती सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजापासून परत मिळवले. यांच्या स्मरणार्थ विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळण्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी वटपौर्णिमा ही 10 जून 2025ला मंगळवारी सकाळी 11:35 सुरू होते आहे व 11 जून 2025ला बुधवारी दुपारी संपते आहे. वटपौर्णिमा हे पती पत्नीमध्ये प्रेम, समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक आहे. वटपौर्णिमा हे स्त्रियांच्या संकल्प शक्तीचे प्रतीक आहे. या दिवशी सकाळी उपवास करतात, वटवृक्षाची पूजा करतात, झाडाच्या भोवती 3 वेळा धागा गुंडाळून फेरे घातले जाते व स्त्रियाही हळद कुंकू लावून ओटी भरली जाते. सर्व स्त्रिया एकत्र येऊन सावित्री सत्यवानाची कथा ऐकतात, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, व्रत पूर्ण केल्यावर अन्न ग्रहण करतात. मी आता तुम्हाला सत्यवान सावित्रीची एक कथा व एक असा मंत्र सांगणार आहे, जो जपल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल, जे मतभेद आहे ते दूर होतील व नवरा बायकोमध्ये प्रेमसंबंध अधिक वाढेल आणि नवऱ्याला दीर्घायुष्य मिळण्याचा चांगला आशीर्वाद देखील मिळेल. मद्र देशचे राजा अश्वपती व त्यांची राणी मालवती यांना संतान नव्हती. मग त्यांनी सावित्री देवीची तपस्या केली. सावित्री देवीच्या कृपेने त्यांना एक सुंदर तेजस्वी कन्या रत्न प्राप्त झाली. त्या कन्येचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. मग सावित्रीने सत्यवानाशी लग्न केले. सत्यवान हा वनवासी राजा द्युमत्सेनचा मुलगा होता. नारद मुनींनी सावित्रीला आधीच सांगितले होते की सत्यवान हा 12व्या वर्षी मरण पावेल, पण तरीही सावित्रीने सत्यवानाला आपला जोडीदार निवडले व त्याच्याशीच लग्न केले. जेव्हा सत्यवानाच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा यमराजाने सत्यवानाचे प्राण त्याच्या शरीरातून काढून घेतले. मग सावित्रीने यमराजाला आपल्या बुद्धिमत्ता, भक्ती व जिद्दीच्या जोरावरती प्रसन्न करून घेतले आणि तिच्यावर प्रसन्न होऊन यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत जिंकून आपल्या समर्पणेचं व पतिव्रतेचं तिने प्रमाण दिलं आणि जिथे यमराजांनी सत्यवानाला परत जिवंत केले ती जागा वटवृक्षाच्या खाली होती. म्हणून वटवृक्षाला जास्त महत्त्व आहे आणि आपले स्वामी देखील वटवृक्षाजवळ बसले आहे. त्यामुळे वटवृक्षाचं महत्त्व अजून वाढतं. तुम्ही जेव्हा वटवृक्षाची पूजा कराल तेव्हा हा मंत्र नक्की म्हणा. हा मंत्र म्हटल्याने तुम्हाला अखंड सौभाग्यवतीचा वर मिळेल आणि तुमच्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळेल. तुमच्या जीवनात गोडवा राहील. मंत्र असा आहे: ओम नमो वक्तस्वरूपाय महाप्रणवरूपिणे महद्रसोपविष्ठाय न्यगृध्याय नमोस्तुते. हा मंत्र पूजा करताना किमान 11 वेळा तरी म्हणा. वटवृक्षाच्या साक्षीने तुमचं दाम्पत्य जीवन सदैव सुखी, समृद्धी आणि आरोग्याचं राहो आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हा मंत्र सर्वांना पाठवा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी नवीन नवीन चांगल्या महत्त्वाच्या गोष्टी घेऊन येतो आणि पुढे पण आणणार. तर त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पहिले यावा म्हणून आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.